प्रतीक ठाकूर, खऱ्या अर्थानं प्रतीक ठाकूर म्हटल्यापेक्षा गुड्डू म्हणावं लागेल. सगळ्यांनाच परिचयाचा असलेला हा खेळाडू पहिला चेंडू फेस करेल. ओ चेंडू खेळायचा होता दुसऱ्या बाजूने, अप्रतिम अफलातून क्षेत्ररक्षण झालंय, लाजवाब. 69 धावसंख्या नक्कीच होत्या, परंतु आणखीन 3 जोडा त्याच्यामध्ये 3 धावसंख्या वाचलेल्या आहेत आणि मात्र अप्रिशिएट केले जाते ऑल टीम्स. सगळ्यांच्या बाजूने मात्र त्या ठिकाणी पाठ थोपवली जाते त्या खेळाडूची. त्याच दरम्यान आदरणीय सन्माननीय रोनितजी म्हात्रे फुंडे यांचं शुभागमन झालं. एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, अगदी हाय क्वालिटी पर्सनॅलिटी, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग हे व्यक्तिमत्व या मंचावरती साहेब आपलं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच आलेल्या सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेच्या वतीनं अर्थातच UPL पर्व 3 या स्पर्धेमध्ये सर्व पाहुण्यांचं उपस्थित मान्यवरांचं सहर्ष शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करू इच्छितो. मॅच कडे घेऊन जातो. पुन्हा एकदा मैदानामध्ये काय घडलंय. अवांतर चेंडू येथे धावसंख्या 3. पहिलं षटक प्रगती पथावर. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा तेजस आउटसाइड आहे, स्ट्रेट टू द फील्डर्स. झेल टिपला जातोय. इथे मात्र अगदी मोठ्या फटक्यांसाठी तडफडत होते खेळाडू आणि एक चुकीचा फटका पाहायला मिळाला. इथे मात्र आपण पाहिलं फ्रंटफुटचा अजिबात वापर केलेला नाही, पदत आले ते अजिबात पाहायला मिळाले नाही आणि त्याचाच मोबदला मात्र या ठिकाणी खेळाडू पहिला विकेट सोडतोय. आपण पाहतोय तेजस भोईर होतोय झेलबाद. पाहतोय गोलंदाजी अफलातून चालू आहे, क्षेत्ररक्षण त्याहून चांगलं मित्र म्हणेन. क्षेत्ररक्षणाची साथ अप्रतिम चालू आहे. मैदानामध्ये गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाचं नातं हे खऱ्या अर्थानं नवरा बायको सारखं असणं गरजेचं असतं. तेव्हाच कुठंतरी मैदानामध्ये सुद्धा सुखाचा संसार होत असतो. जर झेल सुटला तर मात्र शब्दांचा शाब्दिक मार सुद्धा सुरू होतात. हे वास्तव सत्य राहिले. कित्येक वेळा आपण पाहिलेलं आहे. कोणत्या प्रकारचं फॉर्मॅट उचलून घ्या. नवीन खेळाडू मैदानामध्ये सिद्धेश घरत येतोय, ट्रम्प कार्ड खेळाडू. लोवर फुल टॉस बॉल होता. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी मात्र जखडून ठेवलंय, आपली हुकुमकता दाखवली. पहिल्याच षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटला ढकलण्याचं काम केलं या गोलंदाजानं. अर्थातच विराज पाटील या गोलंदाजानं लाजवाब गोलंदाजी अजूनपर्यंत पाहायला मिळतोय. चांगला टप्पा निवडलाय. पुढचा चेंडू विराज याचा. लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला चेंडूला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिदममध्ये खेळाडू चेंडूवर येतोय. अवघी सिंगल पाहायला मिळतोय. लाजवाब 5 चेंडू जर आपण विचार केले फेकले, त्या 5 चेंडू मध्ये पॉवर प्लेचं षटक टाकताना खऱ्या अर्थानं पॉवर प्ले मध्ये चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळतोय. फलंदाजासाठी पूर्णपणे पर्वणी असते. फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत तरी सुद्धा ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळतोय. हा चेंडू तुम्हाला चांगला फेकायचा आहे विराज. दुसऱ्या बाजूने गुड्डू, एक मोठा फटका अपेक्षित आहे प्रेशर रिलीज करण्यासाठी. सोडून दिला चेंडूला. इथे मात्र आपण पाहतोय इट्स ओव्हर. डॉट बॉलने फिनिश करतोय अफलातून. षटक आवडले असेल टाळ्या होऊन जाऊ द्या. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळतोय. गुड्डू सारखा खेळाडू आपण पाहतोय मैदानावर असताना आणि तदनंतर आपण पाहिलं तेजस सारखा खेळाडू मैदानावर असताना एकही मोठा फटका खाला नाही. पहिलं षटक संपुष्टात. धावा संख्या खर्च केल्या अवघ्या 4 आणि त्यामध्ये आलेली एक विकेट सुद्धा. युवा टॅलेंटच्या खेळाडूंसाठी एवढं नक्की सांगेल, आयुष्यात कोणतीच गोष्ट आपल्या स्वतःसाठी नसते. समुद्र स्वतः कधीच पाणी पित नाही, झाड स्वतःच कधी स्वतःचं फळ खात नाही, सूर्य स्वतःसाठी सृष्टीचं शोषण कधीच करत नाही आणि तसंच स्वतःसाठी सुगंध पसरवत नाही. कारण इतरांसाठी जगणं तर खऱ्या अर्थातील असं म्हणून तुम्ही म्हणून एका टीम मधून मुख्य खेळाडू म्हणून तर त्या संघाने तुम्हाला जे काही दिलंय ती संघाला विसरू नका. कारण जो संघ तुम्हाला फॉर्म असताना देखील संधी देते ना त्याला तुम्ही कधी विसरू नका. हा संदेश युवा टॅलेंटच्या खेळाडूंना केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं ही विसरायची नसतात. द व्हॉइस ऑफ द धाकटे जुई संयमजी घरच मागच्या सत्रामध्ये आवाज आपण ऐकला. त्यांचाच हा आवाज पुन्हा एकदा डीजेच्या माध्यमातून डीजे कुणाल यांच्या माध्यमातून आपण ऐकलात. मॅच कडे वळतोय. 24 चेंडू आणि 65 धावसंख्या. मॅच हलकीशी का होईना परंतु अडकत चाललेली आहे.
पियुष ठाकूर नवीन गोलंदाज, ट्रम्प कार्ड गोलंदाज. लवरफुल टॉस बॉल होता, हलकासा हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण हलकस फंबल झालं, परंतु त्याचा मोबदला काहीच नाही. सिंगल पाहायला मिळतोय, सिंगल डबलने काय होणार नाही. हे षटक तुम्हाला आता मोठं करावं लागेल. गोलंदाज कोण आहे, गोलंदाजची आक्रमकता काय आहे, गोलंदाजचा किती शैली आहे, कोणत्या प्रकारचा ताकदीचा गोलंदाज आहे हे विसरून आता मात्र तुमच्यामध्ये काय क्षमता आहे, माझ्याकडे का जबाबदारी लावलेली आहे, मी स्वतः संघनायक म्हणून का आता मैदानामध्ये आहे. आता मात्र निधल्या छातीनं तुम्हाला पुढे जायचं आहे गुड्डू. 2 मोठे फटके शोधायचे आहेत किमान या षटकामध्ये आणि कुठेतरी आपल्या संघाला बॅलन्स येऊन ठेवणार का. गुड्डू स्ट्रायकरला खेळाडू पाहतो आपण. हाफ ट्रॅकर बॉल, अप्परकटचा फटका सजवलाय. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतो डीप थर्डमॅनच्या रिझन मध्ये आणि पॉइंटच्या रिझन मध्ये येतोय. प्रेशर रिलीज करणारा चौकार. सगळ्यांना नावं घेऊन चुका काढणारा माणूस सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचे संगीत. फटका चांगला आहे, अफलातून स्ट्रोक ऑफ द डे सोफा. लाजवाब फटका स्लॉक स्वीपच्या माध्यमातून हा येतोय मात्र षटकार. मध्ये तुम्ही या खेळाडूला शांत ठेवला असाल, परंतु वाघ ज्यावेळी 4 पावलं मागं घेतो ना, ती माघार घेण्यासाठी नाही तर ती झडप घेण्यासाठी. शांत बसला होता पहिल्या षटकामध्ये, यावेळी मात्र डरकाळी फोडली या वाघानं. 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके. पुढचा चेंडू स्विंग आणि मिस. यावेळी मात्र हुकुमकता दाखवली गोलंदाजानं. हे गरजेचं असतं. क्रिकेट हा कमबॅकचा खेळ असतो. कमबॅक कोण करतोय हे महत्वाचं ठरलेलं असतं. इथे मात्र कमबॅक केलं जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. आपला विश्वास नेहमी आपल्यावर अवलंबून असतोय, कारण सातत्याने कोणतंही काम असू द्या, स्वतःनी ठरवलं ना मग 100% किती अडचणी येऊ द्या, ते काम होणार तुमच्यानी. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास हा महत्वाचा असतो. पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. नाराज आहे स्वतःवर. सगळं काही चांगलं घडलं होतं, रिएक्शन सगळं काही सांगून जातं. हाफ ट्रॅकर बॉल होता, रिव्हर्स साठी टप्पा बॉल आपण जेव्हा जेव्हा निवडतो ना, त्यावेळी खऱ्या अर्थानं हा चेंडू खरंच मिसटायमिंग झाला असता तरी सुद्धा गेला असता. सगळं माहिती आहे. धावसंख्या पाहतो आपण धावपटलावर, 15 धावा, 19 चेंडू, 56 धावसंख्येची गरज. सगळं काही होतं क्रिकेटमध्ये. अहो टेनिस क्रिकेट सोडा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा झालेलं आहे. कारण आपण पाहिलेले आहे 2020 मध्ये भारत विपक्ष पाकिस्तान मॅच, विनिंग प्रेडिक्टेबल आपण जर बघायला गेलो भारताच्या बाजूने फक्त 3% होतं. तिथून मात्र विराट कोहलीने मॅच फिरवली. हो, चांगला चेंडू होता, सन्मान दिला चेंडूला, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम केलेलं आहे. गुड कॅप्टन्सी, चांगला निर्णय पाहायला मिळतो इथे. मात्र स्वतःनी जबाबदारी घेतलेली आहे. एंड ऑफ द पॉवर प्ले. पॉवर प्लेचा 2 षटकांचा खेळ संपला जातो. धावसंख्या आपण पाहतोय 1 विकेट्स गमावून धावपटलावर धावसंख्या आपण पाहतोय. फलंदाजी करणारा संघ बाप्पा मोरिया, मोठीजुई, रुद्र स्पोर्ट्स बालई या संघाची धावसंख्या 1 बाद 16 धावा. म्हात्रे साहेबांना पाहताय, जे मनसे शाखाध्यक्ष आहेत आणि त्यांचा या ओव्हर नंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत. आयोजकांना विनंती असेल आपण देखील सज्ज राहा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 18 चेंडू आणि 53 धावसंख्येची गरज. 15 रन्स रिक्वायर्ड, रिमेनिंग 18 बॉल्स. 18 चेंडू आणि 53 धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज पाहतोय आपण. विराज ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं, तर मात्र मॅच टर्न होणार या षटकामागं. गुड्डू स्ट्रायकरला खेळाडू.
रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल झालंय. अफलातून टायमिंग पुन्हा एकदा आपण पाहतोय. दिलीप शेठ भोईर आपण पाहतोय यांच्या स्टँडला हा सन्मान देणारा येतोय. वन बाउन्स ओव्हर द रो चौकार. करेक्शन मागच्या चेंडूवर खरं तर षटकार आला होता. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं. स्विच हिट सरळ बॅटनं काही होत नव्हतं. आडव्या बॅटनं इथं मात्र चौकार लगावला जातोय. बॉलर्स नाव प्रेशर. षटकार पाहिला आणि मात्र त्या षटकारानं धावसंख्या पुढे सरकले जाते तब्बल 22 या धावसंख्येवर. 17 चेंडू 47 धावसंख्येची गरज. 12 कालावधी झालेला आहे. दुपारच्या सत्रामध्ये प्रवेश करतो या स्पर्धेला आपण. गोलंदाज पुन्हा एकदा विराज. सूर्याची झलक पाहायला मिळाली. पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न आपण खऱ्या अर्थानं पाहिला परंतु बॅट आणि चेंडूचं संगम पाय जुळत नाहीये. स्लोवर बॉल केला होता. फिंगर रोल केले होते. सन्माननीय अतिथी आपण पाहतोय विवेक शेठ पाटील विद्यमान नगरसेवक आपण पाहतो साहेबांचं आगमन झालेलं आहे. विनंती असे कृपया आपण मंचावर येऊन स्थान बनवायचं आहे. इथे मात्र जागा बनवली आणि चेंडूला पाठवलाय फाईन लेगच्या रिझन मध्ये. अतिशय फाईन फटका पाहायला मिळतोय. आणखीन येतोय हा मात्र चौकार. सुरुवात पाहायला मिळतोय. स्वप्न तुमची मोठी असतील ना तर मात्र तुमचा संघर्ष सुद्धा तितकाच मोठा असतो. आणि आता मात्र तो संघर्ष पाहायला मिळतो या खेळाडूच्या माध्यमातून. 15 चेंडू आणि उर्वरित धावसंख्येची गरज 43 धावा. मॅच आता मात्र टर्न होत चाललेली आहे. गुड्डू आणखीन एक मोठा फटका. घुटना टेक तमाशा देख. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट आणि फाईन लेगच्या अगदी मधोमध चेंडू जातोय. तेरा चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज. मॅच ऑन. आता मात्र पहा त्या चौकारानं सर्व संघामध्ये उथलपुथल झालेलं आहे. मगासपासून या गोलंदाजाला कुणीच सांगा येत नव्हतं. आता तर पूर्ण संघ आलाय की विराज आपल्याला चांगला चेंडू फेकायचा आहे. 2 चौकार 2 षटकार पाहिले. चौकार आणि षटकाराच्या भाषेमध्येच या षटकामध्ये उत्तर दिलंय खऱ्या अर्थानं खेळाडू गुड्डू यानं. कॅप्टन स्नॉक. या चेंडू नंतर 12th मॅन आपण रेडी घ्यायचा आहे. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आपण कृपया तयार राहा. शेवटचा चेंडू असेल 3ऱ्या षटकातील. मॅच ऑन झालेली आहे. गुड्डू या चेंडूवर मोठा फटका येणार की पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशन करणार. 13 चेंडू 33 धावसंख्येची गरज. मॅच ओपन केली गुड्डून. प्रेशर मध्ये असेल गोलंदाज विराज. फुल टॉस बॉल होता.
अगोदरच ठरवलं होतं या खेळाडूने की मला स्ट्राईक ठेवायचे आहे, अन्यथा मात्र हा चेंडू कदाचित मैदानाच्या बाहेर गेला असता, परंतु 3 षटकांचा खेळ संपला जातोय. मैदानामध्ये ड्रिंक्स ट्रॉली जाणार आणि धावसंख्या आपण पाहतो धावपटलावर 1 बाद 37. आता समीकरण असं असणार आहे, येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 32 धावसंख्येची गरज. डीजे चला आपण पाहुण्यांच्या मुख्य सन्मानाकडे वळूया. राकेश कामोटकर यांना मी विनंती करेल. आदरणीय सन्माननीय राकेशजी कामोटकर या आपण आपल्या शुभ हस्ते आपण रोनितजी म्हात्रे साहेबांचा आदरातिथ्य सन्मान करणार आहोत. आदरणीय सन्माननीय रोनितजी म्हात्रे साहेब, शेखर भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करू. रोनितजी म्हात्रे साहेब मनसे शाखा अध्यक्ष, एक दमदार नेतृत्व आणि एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे उरण तालुक्यातील अगदी फुंडे गावातील व्यक्तिमत्व. आणि आज साहेब आपण आलात आणि आपल्या येण्याने या व्यासपीठाला अगदी शोभा प्राप्त झाली. हे व्यासपीठ प्रफुल्लित झालं आणि आम्ही मुख्य मंचावरती मान्यवरांचा सन्मान करतोय. रोनितजी म्हात्रे साहेबांचा आदरातिथ्य सन्मान उरण प्रीमियर लीग पर्व 3 उरण तालुक्यातील मोठीजी गावामध्ये आणि या पर्वामध्ये मान्यवरांचा आदरातिथ्य सन्मान केला जाईल. चला मान्यवर रोनितजी म्हात्रे साहेब, आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करा या स्पर्धेच्या माध्यमातून. चला कॅमेरामॅन. वस्त्र अलंकार या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह आणि सुगंधित पुष्पगुच्छ देऊन आपण रोनितजी म्हात्रे साहेबांचा आदरातिथ्य सन्मान करतोय. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण या स्पर्धेमध्ये सहभागी राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक आभार. आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्सच्या दिशेनं. पडता पाऊले सज्जनांची शोभा वाढे मंडपाची, सातत्याने म्हटलं जातंय अतिथी देवो भव. आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आदरातिथ्य सन्मान सुद्धा केला जातोय. खऱ्या अर्थानं आपली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं जतन सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं अर्थातच UPL उरण प्रीमियर लीग या 3ऱ्या पर्वामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. उपस्थित सर्व मान्यवर, सर्व क्रीडा रसिक आणि अर्थातच प्रेक्षक मायबापाचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. मॅच ओपन झालेली आहे आणि गोलंदाज आता आपण पाहतोय अनुज घरतला एवढा उशिरा काढलाय. एक ट्रम्पकार्ड गोलंदाज आहे. शेवा गावातील हा खेळाडू पाहतो आपण. वयवर्ष अवघ 22 ते 23 वयोगटातील हा खेळाडू, परंतु स्वतःला सिद्ध केलंय या खेळाडूंना आणि आज ती वेळ आलेली आहे. अनुज, आज पुन्हा एकदा तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी टाकलेली आहे कॅप्टननं. 12 चेंडू अवघे आहेत आणि त्या 12 चेंडू मध्ये 32 धावसंख्येची गरज. 16च्या सरासरीने जायचं आहे. जोपर्यंत गुड्डू आहे ना तोपर्यंत सगळं काही सिद्ध होऊ शकतोय. आता मात्र मॅच पूर्णपणे टर्न झालेली आहे. गुड्डू मैदानामध्ये. गोलंदाज लेफ्ट आर्म गोलंदाज आहे अनुज. डाव्या हाताचा गोलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज गुड्डू. ओ स्विंग अँड मिस. जरी स्लॉट मध्ये चेंडू पडला होता परंतु स्वतःची ताकद ओळखली अनुजनं आणि पहिला चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. इक्वेशन चेंज झालंय. 11 चेंडू आणि आता मात्र 32 धावा. प्रत्येक डॉट बॉल हा महत्वाचा ठरेल खरं अर्थानं गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. दुसऱ्या बाजूनं गुड्डूच्या संघासाठी ती डोकेदुखी असणार आहे, कारण प्रत्येक चेंडूची महत्व त्याला सुद्धा माहिती आहे, सर्व संघाला माहिती आहे, पाठीराख्यांना माहिती आहे, स्पॉन्सरांना माहिती आहे. मॅच ओपन झालेली आहे. फटका चांगला आहे. स्लॉग स्वीपचा फटका, स्टँड अनडिलिव्हर्ड. अतिशय चांगलं टायमिंग पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा, 6 धावा. आपण मंचावरती विनंती करूया उरण समालोचक असोसिएशनचे सदस्य सूरजजी पाटील मोठे बोम यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम सूरज, मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि WTC UTC या चॅनलचे ते फाउंडर देखील आहेत आणि त्यांचं शुभागमन मंचाकडे होताना पाहायला मिळतंय. स्वागत आहे सूरज आपलं. षटकर्ण 43 धावसंख्या धावफलकावर पाहतोय आणि आता मात्र समीकरण असे असेल, येणारे 10 चेंडू आणि 26 धावा. 39 धावसंख्येवर मॅरेथॉन इनिंग खेळतोय. स्विंग आणि मेस, इट्स अ व्हाईट बॉल. हा दबाव आहे खऱ्या अर्थानं.
अनुज सांगतोय चेंडू ट्रॅमलाईनच्या आतमधून पिच झालाय. पंच सांगतायत इट्स अ लास्ट डिसिजन, इट्स अ व्हाईट बॉल. चला मॅच चालू करा प्लीज. आपण कृपया कोणत्याही प्रकारचं वाद घालू नका त्या ठिकाणी. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे. नियमावली आपण नक्कीच पाहिली असाल. स्पर्धेचा कडेकोट या स्पर्धेचा केंद्रबिंदू आहे शिस्त, त्यामुळे शिस्तीचं पालन आपण कराल अशी अपेक्षा ठेवतोय. मॅच कडे पुन्हा एकदा सुरुवात. 10 चेंडू 25 धावसंख्या. सुरुवातीला आला होता तेजस भोईर, त्यानं 7 सोडली, लवकर बाद झाला, परंतु त्यानंतर मात्र जस्ट वन वे ट्रॅफिक. गुड्डूने मात्र सगळी सूत्रे हातात घेतलेली आहेत आणि अजूनपर्यंत मैदानावर स्थापित आहे. लोवर फुल टॉस बॉल, यावेळी फक्त दिशा दाखवली. कॉर्नरच्या डोक्यावरून बॅक टू बॅक येतोय गुड्डूच्या बॅट मधून. हाय अँड हँडसम दुसरा षटकार. फिफ्टी कम्स अप, अर्धषटक झालेलं आहे. इथे मात्र संघाचं एकूण धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावर 50 धावसंख्या आणि आता मात्र समीकरण असं असणार आहे. येणारे 9 चेंडू 19 धावसंख्या वैयक्तिक खेळतोय. 15 चेंडू आणि 45 धावसंख्येवर. एक मोठ्या फटक्याची गरज आहे गुड्डू तुम्हाला. त्यापेक्षा मी तर म्हणेन गुड्डू संघाचा विचार करतोय. अजूनपर्यंत अनुज पुढचा चेंडू. लोवर फुल टॉस बॉल होता परंतु तयार नव्हते गुड्डू. चेंडूला गती जास्त दिली होती. पहिली धाव वेगानं. बराचसा वेळानंतर नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू आपण पाहतो हा स्ट्राईक एंडला येतोय. अनुजनं सुद्धा सुटकेचा श्वास घेतला असेल. 8 चेंडू 18 धावसंख्या. वन मॅन शो, कुणाचीच साथ नव्हती. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एकट्याने संपूर्ण जबाबदारी घेतल्याने आयुष्य सुद्धा तुम्हाला हेच सांगतं. कुणीही साथ दिली नाही तरी रडत बसायचं नाही, तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं स्वतःचं अस्तित्व सातत्याने निर्माण करायचं असतं. हीच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण सुद्धा आहे आणि ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी अगदी जिवंत उदाहरण करून दाखवलंय. स्वतः संघ नायकानं कॅप्टन स्नॉक खेळलंय. नॉन स्ट्राईक एंडला आहे स्वतः गुड्डू आणि स्ट्राईक एंडला आता येतोय सिद्धेश घरत. एक मोठा फटका. सिद्धेश तुमच्या बॅट मधून येणं गरजेचं आहे. अजूनपर्यंत आपण पाहतोय स्लॉट मध्ये चेंडू होता परंतु मिसटायमिंग स्ट्रोक आहे. शॉर्ट फाईन लेगच्या रिझर्व मध्ये चेंडू जातोय. 1 धाव मिळेल. कोणत्या प्रकारची कॅल्क्युलेटर रिस्क घ्यायला अजिबात तयार नाही गुड्डू आणि वाय नॉट, का नाही. अजूनपर्यंत मॅच मध्ये स्वतःवर विश्वास आहे. एक मोठा फटका येऊ शकतोय. अंतिम चेंडू असेल 4थ्या षटकातील. अनुज घरत पाहतोय आपण. समीकरण आता असं असणार आहे 7 चेंडू आणि 17. 7 ला 17 आहेत. दोन्ही जर्सी नंबर जर आपण पाहायला गेलो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तर गोल्डन जर्सी नंबर आहेत. एक 7 नंबर पाहायला गेलो तर ICCच्या 3ही ट्रॉफी लावणाऱ्या भारताचा एकमेव कर्णधार पाहतोय MS धोनी सर. दुसरा मात्र ABD जर्सी क्रमांक 17. फटका चांगला आहे. स्लॉग स्वीपच्या माध्यमातून गॅप शॉट सिलेक्शन झालंय. अफलातून टायमिंग पाहायला मिळतोय. आज जिथं हात लावले तिथं सोनं आणि अर्धषटक सुद्धा कंप्लीट केलं जातोय. वेल प्लेड. टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल कृपया या खेळाडूसाठी टाळ्याच झाल्या पाहिजे, कारण एक वेळ अशी होती जिथे मात्र पहिल्या षटकामध्ये धावसंख्या खर्च केला त्या विराजनं अवघ्या 4. तिथून मात्र या पठ्ठ्यानं सर्व जबाबदारी घेतली आणि एक एंड प्रॉपर पकडून ठेवलेला आहे आणि कॅप्टन स्नॉक या ठिकाणी केलेला आहे. अर्धषटक पाहायला मिळतोय आणि आता मात्र समीकरण असं असतं येणाऱ्या चेंडू असतील शेवटचं षटक. 6 चेंडू आणि विजयासाठी 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. बात आहे. टार्गेट होतं खऱ्या अर्थानं आपण जर पाहायला गेलो तर सेकंड इनिंगला 69 धावसंख्येचं अवघ्या 4 धावसंख्या आल्या होत्या. तिथून मात्र बॅकफुटला गेला होता खऱ्या अर्थानं गुड्डूचा संघ. परंतु आयुष्यात नेहमीच असं म्हटलं जातं आपली ताकद तेव्हाच दाखवा ज्यावेळी समोरचा तुम्हाला कमजोर समजेल आणि ते खऱ्या अर्थानं भ्रमातच ठेवलं समोरच्या गोलंदाजाला आणि आपली ताकद दाखवली, आपली हुकूमकता दाखवली गुड्डूनं.
अक्षय येतोय. अंतिम षटक हाताळण्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय खऱ्या अर्थानं कॅप्टन सुद्धा क्षेत्ररक्षण बदलवतोय. तदनंतर आपण पाहतोय गोलंदाज सुद्धा थोडंसं का होईना परंतु क्षेत्ररक्षण सजवतोय. षटकावरचा खेळाडू पुन्हा एकदा आपण पाहतोय हलवला जातोय. चला मॅच चालू करा प्लीज. 6 चेंडू 13 धावसंख्येची गरज. स्ट्रायकरला खेळाडू पाहतोय आपण सिद्धेश घरत. वन डाऊन साठी आलेला खेळाडू. आता सिद्धेश तुमच्या बॅट मधून एक मोठा फटका अपेक्षित आहे. दुसऱ्या बाजूने अक्षय तुम्हाला विकेट जरी ना आले डॉट बॉल फेकायचे आहेत. अतिशय चांगले सामना पुन्हा एकदा. चांगला चेंडू आता सन्मान दिला चेंडूला. ड्राईव्ह केला चेंडूला. ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. अवघी सिंगल सुद्धा महत्वाची आहे. दुसऱ्या बाजूला गुड्डू नाराज आहे आणि का नाही. हा मोठा फटका झाला असता. जवळपास स्लॉट मध्ये बॉल होता. प्लॅनिंग स्ट्रोक मनामध्ये अगोदरच ठरवलं होतं मला सिंगल घ्यायचे आहे. गुड्डूला स्ट्राईकवर आणायचं आहे आणि त्या गोष्टीला स्वतः गुड्डू सुद्धा नाराज आहे. कारण त्याला माहिती आहे गुड्डूला मला स्ट्राईकवर आणण्यापेक्षा एक मोठा फटका आपल्या संघासाठी हिताचा होता. परंतु आता मात्र पाहतो चेंडू निघून गेलेला आहे. त्यावर आलेली सिंगल आणि आता मात्र येणारे 5 चेंडू विजयासाठी पाहतोय. 12 धावसंख्येची गरज. पार्थ आणि सिद्धी चॅलेंजर्स भवरा या संघासाठी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 5 चेंडू 12 धावा. याच दरम्यान या स्पर्धेसाठी आणि या आयोजनासाठी विवेक पाटील साहेब नगरसेवक यांच्याकडून रोख रक्कम तब्बल 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. त्यांचा मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार. ओला जवाब. अफलातून टायमिंग झाली. लोवर फुल टॉस बॉलला कन्वर्ट केलंय फुल टॉस मध्ये आणि चेंडू पाठवलाय काउंट कॉर्नरच्या डोक्यावरून. विजयाचा समीप नेणारा आणखीन येतोय हा षटकार. तर चेंडू मध्ये मला काहीच खराबी दिसली नाही परंतु या चेंडूवर फलंदाजचा क्लास दिसला. इक्वेशन आर चेंज नाव. समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलंय. चेंडू बाकी असतील 4 आणि सिंगल फिगर मध्ये धावसंख्या 6. जस्ट 1 हिट अवे फॉर द विक्ट्री. एक मोठा फटक्याची गरज. बॅट का नाही घातली गरजच नाही. पंच काय आहे नो बॉल आणि हा मात्र नशिबाचा येतोय चौकार. अगदी विपरीत घडतंय या ठिकाणी. सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखं आहे. पिन ड्रॉप सायलन्स झालंय आणि आता मात्र फक्त 1 धावसंख्येची गरज. स्कोर्स आर लेवल नाव. काय गोलंदाजी केली तुम्ही अक्षय. खूप अपेक्षा लावल्या होत्या. मॅच पूर्णपणे तुमच्या हातामध्ये सुद्धा होते परंतु आता वेळ निघून गेलेली आहे. वाळू सारखा हातातून सामना निसटला गेला आणि हा एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे मात्र विजय संपादन झालेला आहे. तब्बल 5 चेंडू राखून ही मॅच जिंकवलेली आहे. 4 चेंडू राखून. सर सेनापती गुड्डू ठरला या मॅचचा हिरो. नॉट आउट नॉक 56